तुम्हाला माहिती आहे का मंडळी, फक्त 7 कप साहित्य वापरून अशी एक अप्रतिम बर्फी तयार होते, जी अगदी खव्यासारखी मऊ, तोंडात विरघळणारी आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणार. या बर्फीला 7 कप स्वीट किंवा 7 कप बर्फी असे म्हणतात. अगदी 10 मिनिटात झटपट तयार होते. चला तर मग आजची ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम कढईमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. लक्षात ठेवा, ज्या वाटीने बेसन घेतले आहे त्याच वाटीने आपण पुढचे सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. आता बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत ते साधारण 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे. आता त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालूया. बेसन आणि रवा दोन्ही छान परतून घ्यायचे, म्हणजे दोघांचाही कच्चेपणा निघून जाईल आणि बर्फीची चव आणखी छान येईल. आता यानंतर अर्धी वाटी काजू बदामाची पावडर घालूया. म्हणजे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स पावडर मिळून 1 वाटी झाली. बेसनाची 1 वाटी आणि ही 1 वाटी असे मिळून 2 वाट्या कोरडे साहित्य तयार झाले. आता हे मिश्रण आणखी 1 मिनिट हलकेसे भाजून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी ताज्या ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आणि साखर 2 वाट्या घ्यायच्या. 2 वाट्या साखर पुरेसे होते. छान गोड तयार होते. आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करूया. यामध्ये 1 वाटी तूप घालायचं आहे आणि त्याच वाटीमध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे. तर बघा, आपल्या 7 वाट्या अशा पूर्ण झाल्या. 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स पावडर, 1 वाटी खोबरे, 2 वाट्या साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध. म्हणूनच या रेसिपीला 7 कप स्वीट किंवा 7 कप बर्फी असे म्हणतात. आता हे सर्व साहित्य एकजीव करून सतत हलवत शिजवूया. हे मिश्रण शिजवताना सतत हलवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते तळाला लागत नाही आणि बर्फीचा पोत अगदी मऊ आणि एकसारखा तयार होतो. अवघ्या 10 मिनिटात हे मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात होते. ही बर्फी इतकी स्वादिष्ट लागते की अगदी पेढा किंवा खव्याची बर्फी खात आहोत असे वाटते. लहान मुलांच्या डब्यासाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीला झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव, म्हणून ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. आता हे मिश्रण सतत हलवत राहूया. आता बघा, मिश्रण हळूहळू कढई सोडायला लागले आहे. म्हणजेच ते योग्य टप्प्यावर येत आहे. अजून 3 ते 4 मिनिटे सतत हलवूया. तर बघा, आता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. छान घट्ट झाले आहे आणि कढई सहज जागा सोडत आहे. याचा अर्थ आपले मिश्रण अगदी योग्य प्रकारे शिजले आहे. आधीच तूप लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून घेऊया. चमच्याने किंवा वाटीच्या मागच्या बाजूने सारखे पसरून घ्या. तुम्हाला जाड वड्या हव्या असतील तर कमी पसरवा आणि पातळ हव्या असतील तर पूर्ण प्लेटभर पसरवा. आता हे पसरून झाल्यानंतर मिश्रण थोडेसे थंड होऊ द्या. पूर्ण गार होण्याची वाट बघू नका. अजून कोमट असतानाच याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर बघा, आता सुरीने किंवा पिझ्झा कटरने याच्या वड्या पाडून घेऊया. तर बघा, मिश्रण पूर्ण थंड झाले आहे. आता एक वडी काढून तुम्हाला दाखवते. बघा, वर किती सुंदर चमक आली आहे आणि आतून बर्फी किती मऊ, मुलायम आणि खव्यासारखी दिसते आहे. जर तुम्हाला थोडी कडक बर्फी आवडत असेल तर मिश्रण आणखी 2-3 मिनिटे जास्त शिजवा. मला मात्र मऊ आणि तोंडात विरघळणारी बर्फी हवी होती, त्यामुळे मी योग्य वेळी गॅस बंद केला. तर मंडळी, आपली स्वादिष्ट 7 कप स्वीट बर्फी अगदी छान तयार झाली आहे. एकदा ही रेसिपी करून पाहिलीत तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतकी ही चविष्ट लागते.
अगदी पटकन होणारी आणि खव्यासारखी मऊ लुसलुशीत लागणारी अशी ही बर्फी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तसेच हाईपसुद्धा आठवणीने द्या बरं का. परत भेटूया अशाच झटपट, चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.